Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ असणारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोणते आहेत व त्या कॉलेजमध्ये मागील वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्कापर्यंत तसेच ऑल इंडिया रँक पर्यंत प्रवेश मिळाला होता या संदर्भाने माहिती घेणार आहोत। जेही विद्यार्थी यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं जे कॉलेज आहे, ज्या कॉलेजचा कट ऑफ इतर कॉलेजेसच्या तुलनेने कमी जातो, तर त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया। या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। विद्यार्थ्याला 508 मार्कापर्यंत मागील वर्षी हे कॉलेज मिळालं होतं व त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 43,241 एवढी ऑल इंडिया रँक आहे। हा जो काही आपण कट ऑफ पाहत आहोत हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे। जे विद्यार्थी ओपन मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना या मार्कापर्यंत हे कॉलेज मिळालं होतं। जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत SC, ST, OBC, VJNT त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ यापेक्षा देखील कमी गेलेला होता। आपण या ठिकाणी फक्त ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे तो गृहीत धरत आहोत। जर तुमचे एक्सपेक्टेड मार्क या दरम्यान येत असतील किंवा यापेक्षा कमी येत असतील, परंतु तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला देखील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं। या ठिकाणी फक्त तुम्ही जी काही ऑल इंडिया रँक आहे ती लक्षामध्ये ठेवा। मार्कामध्ये दरवर्षी थोडेफार बदल होतात, परंतु या ऑल इंडिया रँक पर्यंत जर तुमची रँक आली तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल। त्यानंतर जर आपण 2 नंबरचं कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव तुम्ही पाहू शकता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार। या कॉलेजमध्ये 510 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता। या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर जे काही पुढील कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी। या कॉलेजमध्ये 511 मार्कापर्यंत विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे। या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्या पुढील कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 509 मार्कापर्यंत राहिला होता। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा। या कॉलेजमध्ये 510 मार्कावर विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम। या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 507 मार्कापर्यंत राहिला होता। व शेवटी जर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजला 506 मार्क व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या कॉलेजमध्ये 504 मार्कावर ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मागील वर्षी प्रवेश मिळाला होता। हा जो काही कट ऑफ आपण पाहत आहोत हा 3rd राऊंड पर्यंतचा कट ऑफ आहे। त्यानंतर 1 ते 2 मार्काने कट ऑफ कमी गेलेला होता, परंतु तो कट ऑफ आपण गृहीत धरणार नाहीत, कारण 3ऱ्या राऊंड पर्यंत सर्व विद्यार्थी जे काही राऊंड आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट असतात व 90 ते 95% ॲडमिशन कॅप राऊंड 3 मध्येच पूर्ण होतात। त्यामुळे आपण या ठिकाणी कॅप राऊंड 3चा जो काही कट ऑफ आहे तो गृहीत धरलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज। या ठिकाणी आपण एकूण 8 कॉलेज पाहिले आहेत। या 8 कॉलेजेसचा महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जातो। या 8 कॉलेजेसपैकी देखील जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या कॉलेजचा कट ऑफ सर्वात कमी गेलेला आहे। या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता, 504 मार्क व 45,746 या ऑल इंडिया रँक पर्यंत राहिला होता। याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता। ज्याही वेळेस नीट UG 2026 चे निकाल जाहीर होतील त्यावेळेस तुम्ही ही जी काही ऑल इंडिया रँक आहे ती चेक करून पाहू शकता।
त्यानुसार तुम्हाला अंदाजा येऊन जाईल की तुम्हाला यावर्षी महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे का नाही। पुढील व्हिडिओमध्ये आता आपण महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ असणारे जे काही प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत त्या संदर्भाने माहिती घेऊ। त्यामुळे बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी आपला नीट UG 2026 हा व्हॉट्सॲप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी ज्या काही प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अपडेट येतात त्या सर्वात अगोदर दिल्या जातील। तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात। MBBS, BDS, BMS, BHMS तसेच फिजिओथेरपी आणि नर्सिंग या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो। अगदी रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची संपूर्ण प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडून दिली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याला कमी मार्कवर देखील चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा। तरी जेही विद्यार्थी इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही या संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।